विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मी अतुल सोनकांबळे। आपण पाहतात विश्व 24 न्यूज। ब्रेकिंग, पत्रकारांना धमकी देणाऱ्यास होणार 50,000 रुपयापर्यंत दंड, 3 वर्षापर्यंत तुरुंगवासही होऊ शकतो। हायकोर्टाच्या टीकेनंतर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे की पत्रकारांशी असभ्य वर्तन करणाऱ्यांना 50,000चा दंड आणि पत्रकाराशी गैरवर्तन करणाऱ्याला 3 वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो। पत्रकाराला धमकी देणाऱ्याला आतमध्ये पाठवण्यात येईल। 24 तास दिले जातील। पत्रकारांना धमकवल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांना सहजासहजी जामीन मिळणार नाही। सीएम योगी म्हणाले की पत्रकार अडचणीत असल्यास त्वरित त्यांच्याशी संपर्क साधा आणि त्यांना मदत करा आणि पत्रकारांशी आदराने बोला, नाहीतर तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागेल। गैरवर्तन करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर FIR नोंदवला जाईल, अन्यथा SSPवर कारवाई केली जाईल। पत्रकार जमावाचा भाग नाहीत। हीच बाब लक्षात घेऊन प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मार्कडे काटजू यांनी राज्य सरकारांना ताकीद दिली असून पत्रकारांशी गैरवर्तन करू नये अशा सूचना दिल्या आहेत। कोणत्याही ठिकाणी हाणामारी किंवा गदारोळ झाल्यास पोलीस पत्रकारांच्या कामात हस्तक्षेप करू शकत नाहीत। पोलीस पत्रकारांना जशी गर्दी हटवतात तशी वागणूक देऊ शकत नाहीत। पोलीस किंवा अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल। काटजू म्हणाले, जसा एखादा वकील आपल्या अशिलाच्या हत्येचा खटला न्यायालयात लढतो तसा तो खुनी होत नाही, तसेच पत्रकार त्यांचे काम सार्वजनिक ठिकाणी करतात, पण ते गर्दीचा भाग नसतात। त्यामुळे पत्रकारांना त्यांच्या कामापासून रोखणे हे माध्यमांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारे आहे। या संदर्भात प्रेस काउन्सिलने देशाचे कॅबिनेट सचिव, गृह सचिव, मुख्यमंत्री, मुख्य सचिवांनी सर्व राज्यांच्या गृह सचिवांना सूचना पाठवल्या असून पत्रकारासोबत पोलीस किंवा निमलष्करी दलाकडून होणारा हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे। पत्रकारावर असे कोणतेही कृत्य होणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी। पत्रकारासोबत पोलिसांनी केलेला हिंसाचार हा प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याच्या अधिकाराचे उल्लंघन मानले जाईल, जो घटनेच्या कलम 19A मध्ये देण्यात आला आहे आणि घटनेच्या कलमानुसार गैरवर्तन करणाऱ्या पोलीस किंवा अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल। आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत रहा विश्व 24 न्यूज, हर पल आपके साथ। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।